श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ कृपा या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. 4 डिसेंबर 2025 वार आहे गुरुवार. या दिवशी आलेली आहे दत्त जयंती. दत्त जयंती निमित्ताने स्वामी महाराजांच्या दत्तगुरूंच्या सेवा कराव्यात अशी प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते. कारण या काळामध्ये आपण जर काही सेवा केल्या तर त्या खूपच प्रभावी ठरतात आणि त्या लवकर फलद्रूप होतात. या काळात दत्ततत्व 1000 पटीने कार्यरत असतं. त्यामुळे या कालावधीत केलेल्या सेवेचं आपल्याला 1000 पटीने फळ प्राप्त होतं. म्हणून तुमची कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही 24 नोव्हेंबर 2025 ते 4 डिसेंबर 2025 या 11 दिवसांच्या कालावधीत स्वामी महाराजांच्या दत्त महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत. प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते की दत्त जयंती निमित्ताने आपण गुरुचरित्राचं पारायण करावं. गुरुचरित्राचं पारायण केलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कोणतीही समस्या उरणार नाही हेही सर्वांना माहीत असतं. परंतु नोकरी करून घर सांभाळताना सेवा करायला वेळ मिळत नाही. कधी घरात लहान बाळ असल्यामुळे सेवा करणं शक्य होत नाही, तर कधी घरात आजारी व्यक्ती असते. तसंच इतर अनेक अडचणी असतात, त्यामुळेही सेवा करणं शक्य होत नाही. इच्छा असूनही आपल्याला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. तर दत्त जयंती निमित्ताने आपल्याला दत्तगुरूंची अशी एक सेवा करायची आहे ज्यामुळे आपल्या इच्छा पूर्ण होतील. आपल्या घरात सुख समृद्धी एकोपा नांदेल. या 11 दिवसांच्या कालावधीत आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथातील एक अध्याय पठण करायचं आहे. आपल्याला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. दत्त जयंतीपर्यंत जर आपण या एका अध्यायाचं पठण केलं तर आपल्या सर्व शुभकामना गुरुकृपेने पूर्ण होतात. आता बऱ्याच जणांना असंही वाटेल की खरंच या एका अध्यायाच्या पठणाने आपल्या इच्छा पूर्ण होतील का? कारण बरेच जण असे असतात की खूप सेवा करूनही त्यांची इच्छा पूर्ण होत नाही. मग त्यांना असं वाटतं की आपण एवढ्या सेवा करून काय उपयोग, आपल्यावर संकट तर येतच आहेत. अशा वेळेस हे लक्षात ठेवायचं की या दुनियेचा नियमच आहे की जसे कर्म कराल तसेच फळ मिळेल. आणि आपल्यावर जे संकट येतं ते म्हणजे आपल्या पूर्वसंचिताचं फळ असतं. आपल्यावर येणारी संकट हे आपल्या कर्माचे भोग असतात आणि भोग तर परमेश्वरालाही चुकलेले नाहीत. तर आपल्यासारख्या पामरांची त्यातून कशी सुटका होईल? पण जर तुम्ही भक्ती मार्गात असाल तर तुमच्यावर येणाऱ्या संकटांची तीव्रता कमी होते. तुमच्यावर येणारं संकट हे कधी कधी तुम्हाला स्पर्श करून निघून जातं, तर कधी कधी जिथे हात जाणार असतो तिथे बोटावर निभावतं. कारण भक्तीच्या मार्गात असताना जेव्हा तुमच्यावर संकट येतं तेव्हा त्या संकटाचा जेवढा भार तुम्ही पेलू शकता किंवा जेवढं संकट पेलण्याची तुमची ताकद असते तेवढंच संकट स्वामी तुमच्यावर येऊ देतात आणि संकटाचा जो उरलेला भार असतो तो स्वामी स्वतःवर घेतात. पण हे संकेत समजून घेण्यासाठी आपल्याला भक्तीच्या मार्गात असावं लागतं. स्वामींवर आपली दृढ भक्ती आणि अतूट विश्वास असावा लागतो. कारण आपण स्वामी महाराजांची दत्त महाराजांची जेवढी सेवा करतो त्या बदल्यात स्वामी महाराज दत्त महाराज आपल्याला काही ना काही देतच असतात. जर आपली एखादी इच्छा पूर्ण झाली नाही किंवा एखादी गोष्ट आपल्याला नाही मिळाली तर त्यावेळेस हे समजून घ्यायला हवं की ती वस्तू किंवा ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नव्हती किंवा आपल्या पुढील आयुष्यात आपल्यासाठी ते चांगलं ठरणार नसेल म्हणून स्वामींनी ते आपल्याला दिलेलं नाही. किंवा त्यापेक्षाही काहीतरी खूप चांगलं तुमच्या पुढील आयुष्यात स्वामी महाराज तुम्हाला देणार आहेत. त्यामुळे कधीही स्वामींवरील विश्वास तुटू देऊ नका. स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण करतील. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. तर दत्त जयंती निमित्ताने आपल्याला गुरुचरित्रातील 9व्या अध्यायाचं पठण करायचं आहे. आता गुरुचरित्रातील 9वा अध्याय आपण का पठण करायचा आहे तर बघा, एका परिटाने केलेल्या सेवेने प्रसन्न होऊन दत्तगुरूंनी त्याला राजवैभव कसे प्राप्त करून दिले याचे वर्णन 9व्या अध्यायात केले आहे. या अध्यायाच्या पठणाने भौतिक सुखांची प्राप्ती होते. या अध्यायाचं पठण कोण करू शकतं तर या अध्यायाचं पठण कोणीही स्त्री अथवा पुरुष अथवा मुलं मुली या अध्यायाचं पठण करू शकतात. हा अध्याय पठण करताना कोणतीही पूजा मांडणी करण्याची आवश्यकता नाही. परंतु तुमच्या देवघरात श्री दत्तगुरू किंवा स्वामी महाराजांची मूर्ती अथवा फोटो असणं आवश्यक आहे. ही सेवा तुम्ही संकल्पयुक्त करू शकता
किंवा संकल्प न करताही करू शकता. संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सर्वप्रथम संकल्प करायचा आहे. एक नारळ आणि खडीसाखर घेऊन स्वामी महाराजांच्या केंद्रात किंवा मठात जायचं आहे. किंवा मग तुमच्या जवळपास दत्तगुरूंचं मंदिर असेल तर तिथे तुम्ही जाऊ शकता. मंदिरात गेल्यावर नारळ आणि खडीसाखर दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करायचं. तुमची इच्छा सांगायची आणि माझ्याकडून सेवा पूर्ण करून घ्या अशी दत्तगुरूंना प्रार्थना करायची. ही सेवा देवघरासमोर श्री दत्तगुरू किंवा स्वामींसमोर बसून करायची आहे. जर संकल्पयुक्त सेवा करणार असाल तर सेवा करण्याच्या वेळेचं बंधन पाळायचं आहे. संकल्पयुक्त सेवा करताना सकाळी लवकर उठून नित्यकर्म करून देवपूजा करावी. त्यानंतर दत्तगुरू अथवा स्वामी महाराजांसमोर आसन घेऊन बसावं. स्वामींना मुजरा करावा, आपली समस्या सांगावी आणि 9व्या अध्यायाच्या पठणाला सुरुवात करावी. ही सेवा करताना नियम कोणते पाळायचे आहेत ते जाणून घेऊया. या सेवेचा सर्वात महत्त्वपूर्ण नियम म्हणजे मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. त्याबरोबरच मद्यपान देखील पूर्णपणे बंद करायचं आहे. मासिक पाळी अथवा सूतक आल्यास तेवढे दिवस सेवा बंद करावी. त्यानंतर सेवा पुन्हा चालू करावी. ही सेवा करताना शक्यतो परान्न घेणं टाळायचं आहे. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन करताना जे नियम पाळावे लागतात म्हणजे कांदा लसूण खाऊ नये, गादीवर झोपू नये, सोफ्यावर खुर्चीवर बसू नये, हे नियम या सेवेला लागू होत नाहीत. फक्त दुपारी 12 ते 12:30 या वेळेत या अध्यायाचं पठण करायचं नाही. जर आपण श्री दत्तगुरूंच्या चरणी अतूट विश्वास ठेवून श्रद्धापूर्वक अंतःकरणाने आणि एकाग्र चित्ताने या 9व्या अध्यायाचं पठण केलं तर बघा नक्कीच तुमचं आयुष्य एखाद्या राजासारखं होईल. आता ज्या महिला व पुरुषांना श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पठण करणं शक्य होत नसेल त्यांनी अत्यंत प्रभावी अशा गुरुपादुका अष्टकचं पठण करायचं आहे. गुरुपादुका अष्टक तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही म्हणू शकता. सकाळी देखील म्हणू शकता किंवा संध्याकाळी देखील ही सेवा तुम्ही केली तरी चालेल. ही सेवा करताना प्रथम संकल्प घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्ही 11 दिवस ही सेवा करायची आहे. देवघरासमोर एक दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर ही सेवा करायला सुरुवात करायची आहे. हे गुरुपादुका अष्टक अत्यंत साधे आणि सोपे आहे. ज्या संगतीनेच विराग झाला, मनोदरीचा जडभास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला, विसरू कसा मी गुरुपादुकाला. हे गुरुपादुका अष्टक तुम्ही 11 दिवस रोज 11 वेळा म्हणायचं आहे. या सेवेसाठी तुम्हाला फक्त 15 मिनिटं द्यायची आहेत. जर तुम्हाला पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर देखील लावून श्रवण करू शकता. पण या गुरुपादुका अष्टकचं जर तुम्ही स्वतः पठण केलं तर ते तुम्हाला जास्त लाभदायी ठरतं. ही सेवा करताना या सेवेमध्ये आपल्याला खंड पडू द्यायचा नाही. म्हणजे एक दिवस सेवा केली आणि दुसऱ्या दिवशी सेवा केली नाही असं आपल्याला करायचं नाही. तर आपल्याला रोज 11 दिवस ही सेवा करायची आहे. तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. नामस्मरण करत असताना 3 अगरबत्ती लावायच्या आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश यांचं प्रतीक म्हणून या 3 अगरबत्ती लावायच्या आहेत. त्यानंतर श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. मंत्र जप झाल्यानंतर अगरबत्ती जर संपूर्ण संपली असेल तर त्याची उदी, राख, रक्षा किंवा अंगारा जे जमा झालं असेल ते एका डबीत साठवायचं. जर घरात एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी घाबरणारी व्यक्ती असेल तर उदीची एक छोटी पुडी बनवून त्या व्यक्तीच्या उशीखाली ठेवा. थोडी रक्षा घरात 4ही बाजूंना फुका. घरातील सर्व व्यक्तींच्या कपाळाला लावा. मुठभर रक्षा तोंडात टाका. बघा तुमच्यावर आयुष्यात कधीही कोणतीही संकटं येणार नाहीत. ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी